शेवग्याच्या शेंगा मी न शिलून सालून अशा उभ्या काटल्या आणि एकदम चक छिलल्यावर त्याचे जे छिलके आहे ते बरोबर काढले. हे अशा साफ करून घेतल्या शेवग्याच्या शेंगा आणि त्याच्यासाठी हा थोडासा सांबार, ह्या 3च लसणाच्या पाकळ्या आणि ह्या आहे 5-6 मिरच्या आणि एक टमाटर. तर चला मी कशी बनवतो भाजी तुम्हाला दाखवतो आता. हे आपलं मिक्सरचं भांडं, त्याच्यात टाकते मी ह्या 3 लसणाच्या पाकळ्या, हा जरासा सांबार आणि ह्या 5-6 मिरच्या. तर हे जे आहे टाकलं हे मी मिक्सरमधून, तर हे जे टाकलं मिरच्या, लसूण, सांबार, ते मी मिक्सरमधून काढून घेऊन राहिली आणि मग तुम्हाला दाखवतो मिक्सरमधून बारीक केल्यावर. हे पहा मी वाटून काढलं मिक्सरमध्ये मिरच्या, सांबार आणि लसूण. त्याच्यासोबत हे थोडंसं जिरं घेतो, हा कढीपत्ता आणि हे टमाटर आणि हे मी तुरीची डाळ शिजवून घेतली कुकरमध्ये. तर हे पहा कशी शिजेल आहे, अशा टाईपची शिजवून घेणं आहे आपल्याला डाळ. तर हे पहा कढई ठेवली, त्यात टाकतो मी हे एवढं तेल. हे जिरं झालं की आपल्याला टाकणं हा कढीपत्ता. असा कढीपत्ता झाला की आपल्याला हे असं टमाटर टाकून घेऊ, हे असं हलवून घ्यायचं. हे आपलं जे वाटलं आपण मिरच्या, सांबार, लसूण हे बी टाकून घ्यायचं आणि आता तेलात चांगलं टमाटर नरम शिजवून घ्यायचं. चला आपण शिजवून घेऊ 1-2 मिनटं आणि मग दाखव. हे तर हे पण मस्त नरम पडलं आपलं टमाटर, तेल सुटलं मसाल्यातून. हे बघ तुम्हाला दाखवतो मी, मस्त नरम पडलं टमाटर. त्याच्यात टाकू आपण हे थोडंसं हे आपल्याला भाजीला लागेल असं हे मीठ, हे बरं डबल असं आपण घालून घेऊ. आणि त्याच्यात टाकू पण आपले हे शेवग्याच्या शेंगा. हे झालं आपलं. ते झाकण ठेवून आपल्याला त्याला 5 मिनटं शिजू द्यायचं, मग दाखवतो. तर 5 मिनटं झाले, आपण काढू हे झाकण आणि पाहू. तर हे असं एकदा आपण याच्यात टाकून ही आपली डाळ. हे मिक्सरमधलं भांड्यात पाणी टाकलं थोडं गिलासभर गरम, असं हलवायचं आणि घ्यायचं. आपल्याला कमी जास्त पाणी वाटलं तर ते आपण टाकू शकतो. तुम्हाला कमी जास्त वाटले तर तुम्ही डाळ का पाणी कमी जास्त करू शकता. हे आपली असं पाणी आहे, त्याला शिजायला थोडा टाईम लागेल, जास्त काही टाईम लागत नाही, कारण की आपली डाळ शिजेल आहे आणि शेंगा पाकली आहे. तर चला शिजू देईल 10-15 मिनटं आणि मग पाहू आपण. शिजल्यावर दाखवतो. तर हे पण आपली भाजी झाली शेवग्याच्या शेंगाची. शेवटी मस्त बनली, जास्त पतली पण नाही झाली. पण तर चला डबा भरतो मी, मग दाखवतो. ती भाजी तुम्ही बनवून पहा, साधी सोपी 10-15 मिनटात बनणारी भाजी आहे.
तर तुम्हाला मी भाजी आवडली की नाही आवडली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. साध्या सोप्या रेसिपी आम्ही बनवत असतो. जास्त टाईम लावत नाही. 10 ते 15 मिनटात भाजी आपली झाली पाहिजे. कमीत कमी साहित्यात चवदार भाजी बनली पाहिजे कमी तेलामध्ये. तर अशा भाज्या तुम्हाला पाहायच्या असल्या तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या काहीतरी नवीन भाजीसोबत. तर लोकांची भाजी बनवून आनंद घ्या.